प्रिय भाई बहन, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 26 जून 2026 शुक्रवार। अग्नीचा संदर्भ। जेव्हा जेव्हा कराराचा कोस पुढे निघे तेव्हा मोसे म्हणे, उठ हे परमेश्वर, तुझे शत्रू विखुरले जावोत आणि तुझा देश करणारे तुझ्यापासून पळून जावतो. हन्ना 10:35 वचन. जेव्हा प्रभूला इस्रायल लोकांनी पुढे जावे असे वाटे तेव्हा दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ वर उचलला जाई. देव उठला की अग्निस्तंभ उठे, कराराचा कोस उठे आणि इस्रायल लोकही उठत. प्रभू आपल्या वतीने उठतो तेव्हा आपणही त्यांच्यासाठी उठले पाहिजे. त्या रात्रीची कल्पना करा जेव्हा अग्निस्तंभ उठला, जसे एखादे विशाल रॉकेट चंद्राच्या दिशेने उड्डाण करते आणि ज्वाला व धूर वातावरण भरून टाकतात. त्याचप्रमाणे प्रभू अग्नीच्या संदर्भासारखे प्रकट होतो, जणू लाखो रॉकेट्स एकाच वेळी आकाशात झोपवत आहेत. रानटी पशु आणि विषारी प्राणी भीतीने पळून जातात. अग्नीचे सर्प आणि विंचू भस्म होतात. रात्री अंधार प्रकाशात बदलतो, थंडी उबदारपणात बदलते आणि इस्रायल लोक तेजस्वी प्रकाशात व आनंददायी सुरक्षिततेत चालतात. प्रभू आपल्याबरोबर आहे, आपल्याबरोबर उठतो आणि आपल्यामध्ये वास करतो. ही किती मोठी धन्यता आहे. जेव्हा अग्निस्तंभ उठे तेव्हा इस्रायल लोकांना कळत असे की प्रभू स्वतः त्यांचे व्यक्तीने उठला आहे. जेव्हा शत्रू परासारखा येतो तेव्हा प्रभूची आत्मा त्यांच्या विरुद्ध धावत उभारतो. प्रभू कसा आहे? त्यांचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. प्रकटीकरण 1:14 वचन. संदेष्ट एजेकिएल लिहितो, त्यांचे कमरेपासून वरपर्यंत मला आंबरासारखा रंग आणि त्याभोवती अग्नीचे तेज दिसले आणि कमरेपासून खालीही अग्नीप्रमाणे तेजस्वी प्रकाश दिसला. एजेकिएल 1:27 वचन. पुन्हा बायबल म्हणते, त्यांचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते आणि त्यांचे डोक्याचे केस शुद्ध लोकरीसारखे होते. त्यांचे सिंहासन अग्नीच्या ज्वालेसारखे होते आणि त्यांची चाके धगधगत्या अग्नीसारखी होती. त्यांच्यापासून अग्नीचा प्रवाह निघत होता. हजारो यांची सेवा करत होते आणि लक्षावधी त्यांचे समोर उभे होते. दानिएल 7:9 आणि 10 वचन. असा सर्वशक्तिमान देव उठला तर ते दृश्य किती गौरवशाली असेल. त्यांचे शत्रू पळून जातात आणि विखुरले जातात. अशुद्ध आत्मे त्यांचे उपस्थितीत ओरडत पळून जातात. दुष्ट संधीचा नाश होतो. देवाची लेकरांनो, हा देव आपल्या बाजूने आहे. त्याने आपल्याबरोबर करार केला आहे. तो आपला व्यक्तीने उठेल. तो आपला प्रेमळ पिता आहे आणि त्यांच्या वेळी आपल्या शत्रूसाठी तो भस्म करणारे अग्नी आहे. इब्री 12:29 वचन. पुढील चिंतनासाठी वचन. कारण परमेश्वर म्हणतो, मी तिच्या भोवती अग्नीची भीत होईन आणि तिच्या मध्यभागी गौरव होईन. जकरिया 2:5 वचन. आजचे बायबल वचन सकाळ. आयुब 5 अध्याय, 6 अध्याय, 7 अध्याय. धन्यवाद.